मनोज जरांगे पाटील 30 मे पासून आमरण उपोषण करणार आहेत आणि ते देखील रखरखत्या उन्हात करणार आहेत। उद्या प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील त्यांची भेट घेतील असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे या सगळ्या अतिशय वेगवान घडामोडी या निमित्तानं घडतात। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आंतरवली सराटीतून आपल्या सोबत आहेत। रवी, खरे तर आंतरवलीतल्या या सगळ्या नागरिकांनी किंवा ग्रामस्थांनी असं सांगितलेलं होतं की यापुढे आम्ही जरांगेंना उपोषण करू देणार नाही। मागच्या आंदोलनाच्या वेळेस त्यांनी ही घोषणा केलेली होती। आता ग्रामस्थ तुमच्या सोबत आहेत। आता जेव्हा जरांगे नव्या आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे, हे पाहता ग्रामस्थांची काय भूमिका आहे, काय त्यांचं मत आहे? माधवी, खरं तर मनोज जरांगे यांचे 9 उपोषण झाली, त्यापैकी 8 उपोषण हे आंतरवली सराटीमध्ये झाली आणि या सर्व उपोषणामध्ये इथल्या नागरिकांची भावना होती की मनोज जरांगेंनी अशा प्रकारे उपोषण करू नये। आणि खरंच आता मनोज जरांगेंनी जेव्हा घोषणा केली त्यानंतर पहिल्यांदाच आपण त्यांच्या भावना जाणून घ्या। आपल्याबरोबर आंतरवलीचे नागरिक आहेत, खास करून मनोज जरांगे ज्या घरामध्ये राहतात त्याच घरातले बापू आहेत जे अनेक वर्षापासून मनोज जरांगेंच्या सोबत आहेत। आता उन्हामध्ये बसून उपोषण करायची घोषणा केली, पटते तुम्हाला? आता उन्हामध्ये बसून उपोषण करणे शक्य नाही, पण आता दादानी जर असा आदेश जर दिला असला तर त्याला आमचं नाईलाज आहे। दादानी करायला नाही पाहिजे असे। आपण सावलीत उभारून जर आपल्याला घाम येतो तर त्याला बिगर पाण्याचं उन्हात बसायचं, जीव काय म्हणणार त्यात? शासनाने मोठी दखल घ्यायला पाहिजे। गावात नागरिकांचं काय म्हणणे? नागरिक तेच सांगणार आहे सगळे, दादाने उपोषण करू नये असं उन्हात बसून। पाणी बी घेणार नाही, काहीच घेणार नाही, पाणी नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच। दादांनी खरं तर उपोषण करायला नाही पाहिजे, पण दादांनी ज्या शासनापुढे मागण्या मांडलेल्या आहेत, शासनाला विनंती आहे की जे हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटची अंमलबजावणी शासनाने लवकर करायला पाहिजे। कारण जूनमध्ये विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सत्र सुरू होतं आहे, ते अगोदर जर कास्ट आणि व्हॅलिडिटी जर विद्यार्थ्यांना मिळाली तर खरोखरच शासनाला एक फार मोठा त्यांचं आम्ही विद्यार्थी म्हणून तरी त्यांचे अभिनंदन करू। मान्य आहे, पण अशा प्रकारे उपोषणाची भूमिका घेणं ही टोकाची भूमिका आहे। पण दादांनी आतापर्यंत त्यांना भरपूर वेळेस अल्टिमेटम दिलं आहे, शासन फक्त येऊन जातं, त्यांची भेटीगाठी घेतं, परंतु दादांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत शासन दरबारी त्याची एकही पूर्तता होत नाही। म्हणून आता विद्यार्थ्याचं ॲडमिशन जूनमध्ये सुरू होतं आहे, पण इतर काही पर्याय आहेत? पर्याय आता शासनाने घ्यायचे आहेत। दादा त्या मुद्द्यावरती अल्टिमेटम दिला ते ठाम राहतील, आम्हालाही ते मान्य आहे। तुमचं काय म्हणणं आहे दादा? आरक्षणच्या लढ्यामध्ये खरं तर मी दादासोबत 3 वर्षापासून आहे आणि कालच्या त्या दरम्यानच्या काळात कालच्या 16 मेला एक बैठक झाली, पत्रकार परिषद झाली आणि त्या बैठकीमध्ये दादाने सांगितलं की मी 30 तारखेला उपोषणाला बसणार आहे। पण त्याच इथं जे काही महाराष्ट्रामधून मराठा समाज जमा झाला होता तर प्रत्येकजण असं म्हणत होता की दादांनी आता उपोषण करू नये, दादाची तब्येत उपोषण करण्यासारखी राहिलेली नाही आहे आणि दादा हे 6 कोटी मराठ्यांचं काळीज आहे। तर दादांनी उपोषण करण्यापेक्षा दादाच्या शब्दामध्ये ही ताकद आहे। दादांनी एक जर हाक दिली तर अख्खा महाराष्ट्र बंद होईल, अख्खा मुंबईसुद्धा बंद होईल। म्हणून आमचं असं मत आहे समाजाच्या वतीनं असं बोलतो मी, दादांनी उपोषण करू नये। आणि मी आज तर असं ऐकलं इथल्या चर्चामध्ये की दादा उन्हात उपोषणाला बसणार आहेत, हे तर शक्यच नाही साहेब। आपण 1 तास 2 तास उन्हामध्ये नाही, सावलीत थांबल्याने घाम येतो आपल्याला, ते तो उन्हात उपोषणाला बसायचं तर तिथं दादाचं तब्येत एक तर उपोषण करून पहिली वीक झालेली आहे आणि आता जर उन्हात बसले तर ते काय होईल याची दखल सरकारने घ्यावी अशी मी विनंती करतो सरकार। बापू, तुम्ही काही विनंती केली नाही सगळ्या ग्रामस्थांनी मिळून? विनंती सगळे लोक येऊन तर 16 तारखेलाच लोकांनी सांगितलं दादा उपोषण करूच नका, कोणतंच उपोषण करू नका, आपण असाच लढा देऊ, पुन्हा शासनाला विनंती करू। पण दादा ऐकायला तयार नाही। दादा म्हणते नाही, माझं जे काम आहे मला ते करू द्या, तुम्हाला 6 कोटी मराठा जमा होणार, निश्चित हाक जरी मारली तरी मराठा जमा होतं इथं। त्यांच्या अगोदरच त्यांना अनेक वेळा त्रास झाला त्याचा उपोषणाचा, तुम्हाला तर फक्त उपोषण नाही म्हणत होता तुम्ही, पण आता तर उन्हात करायचं। आता उन्हात करायचं खूपच त्रास होणार आहे, आता इतका त्रास होणार आहे की फक्त त्यांच्या जीवाला माहीत किती त्रास होणार आहे। हां माधवी, खरं तर ह्या सगळ्या ग्रामस्थांच्या भावना आहेत की मनोज जरांगे यांनी कुठलंच उपोषण करू नये। आणि जेव्हा आज पत्रकार परिषदेमध्ये आपण उन्हात बसून बाजूवर बसून उपोषण करू असं घोषणा केल्यानंतर अजूनच ग्रामस्थ थोडक्यात हवालदिल झाले, कारण अशा प्रकारची घोषणा अपेक्षित नव्हती त्यांना। आणि आता अशा प्रकारे जर उपोषण होत असेल तर नक्कीच ग्रामस्थांचा त्याला एक प्रकारे विरोधच असल्याचं पाहायला मिळत आहे।
नक्कीच ग्रामस्थांनी याही आंदोलनाला आता विरोध केलेला आहे, त्यामुळे आंतरवली सराटीमध्ये पुढचे 2 दिवस नेमक्या कशा घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. रवी, या सगळ्या घडामोडी तुमच्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.